इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ 8वा। प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? 1 पाणी, 2 वीज, 3 मजूर आणि 4 हवा। बरोबर उत्तर आहे हवा। खालीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? यंत्रसामग्री उद्योग, पुस्तक बांधणी उद्योग, रेशीम उद्योग आणि साखर उद्योग। बरोबर उत्तर आहे पुस्तक बांधणी उद्योग। खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? जुनी दिल्ली, नवी दिल्ली, नोएडा, बंगळुरू। उत्तर जुनी दिल्ली। उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? आयकर, उद्योगांचे सामाजिक दायित्व, वस्तू व सेवा कर, विक्री कर। उद्योगाचे सामाजिक दायित्व। प्रश्न 2, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। असत्य विधाने दुरुस्त करा। देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात। उत्तर असत्य। सत्य विधान आहे, देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात। देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहेत। उत्तर सत्य। औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण करणे हा आहे। उत्तर सत्य। उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे। उत्तर असत्य। सत्य विधान, उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य नाही। प्रश्न 3, खालील प्रश्नाची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा। औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? उत्तर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून वीज, पाणी, कर यामध्ये सवलती दिल्या जातात। 2 औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते। औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दात लिहा। उत्तर 1 औद्योगिक विकासामुळे रोजगाराची पातळी वाढते। 2 देशातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होते। 3 औद्योगिक विकासामुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते। 4 देशातील उत्पादित वस्तूंची निर्यात केली असता त्यापासून देशाला परकीय चलन प्राप्त होते। उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा। उत्तर 1 समाजातील मोठ्या प्रमाणावर नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील काही टक्के रक्कम समाज हितोपयोगी कार्यासाठी खर्च करणे म्हणजे सामाजिक दायित्व होय। 2 उद्योगांच्या सामाजिक दायित्वामुळे परिसरातील लोकांच्या कल्याणात भर पडू शकते।
ही लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. लघु उद्योगांना भांडवल, जागा, यंत्रसामग्री या साधनांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता असते. 2. लघु उद्योगात तुलनेने कमी मनुष्यबळ आवश्यक असते. आणि 3. लघु उद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते. प्रश्न 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. अ. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर. प्राकृतिक रचना, कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयीसुविधा, भांडवल बाजारपेठ, शासकीय धोरणे राजकीय औद्योगिक विकासावर परिणाम करतात. 2. उदाहरणार्थ घनदाट वनप्रदेश, पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश इत्यादी ठिकाणी प्रतिकूल प्राकृतिक रचनेमुळे आणि वाहतुकीच्या सोयीसुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात होत नाही. 3. उदाहरणार्थ सुपीक मैदानी प्रदेशात शेती व्यवसायाची भरभराट होते. शेतमाल इतर अनेक व्यवसायात कच्चा माल म्हणून उपयोग होत असल्यामुळे अशा प्रदेशात इतर उद्योगांच्या विकासास चालना मिळते. आ. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा. उत्तर. 1. प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली असल्यामुळे उद्योगांच्या विकेंद्रीकरणास चालना मिळते. 2. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्यातील रोजगार पातळी, व्यापार व लोकांचे राहणीमान उंचवण्यात महत्त्वपूर्ण ठरते. ही माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. उत्तर. माहिती तंत्रज्ञान उद्योगाद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही गोष्टीची सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते. 2. माहिती तंत्रज्ञान उद्योगात संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी साधनांचा माहितीशी संबंधित कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साधनाद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. 3. माहिती तंत्रज्ञान उद्योगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करणे शक्य होते. ही भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारावरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा. उत्तर. 1. भारतात मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 2. भारतात मोठ्या प्रमाणावर मोठ्या उद्योग निर्माण केले असता नागरीकरणास चालना मिळेल व ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे लोकसंख्येचे प्रमाणातील स्थलांतर थांबवणे शक्य होईल. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल व परिणामी बेरोजगारीचे दुष्ट चक्र भेदणे शक्य होईल. प्रश्न 5. खालील विधानासाठी ओघ तक्ता तयार करा. अ. आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा.
शेतमाल, कापूस, सूत निर्मिती आणि कापड. ब. एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा. प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटक मृदा, खनिज संपत्ती, पाणीपुरवठा. आर्थिक घटक शेती व कच्चा माल, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल. इतर घटक मनुष्यबळाची संख्या, मनुष्यबळाची गुणवत्ता, वैज्ञानिक प्रगती आणि तांत्रिक प्रगती. प्रश्न 6 फरक स्पष्ट करा. मध्यम उद्योग, अवजड उद्योग. मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग. अवजड उद्योगाच्या तुलनेत मध्यम उद्योगांना कमी प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. मध्यम उद्योगाच्या तुलनेत अवजड उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. मध्यम उद्योग फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ उद्योग उदाहरणे आहेत. आणि अवजड उद्योग साखर निर्मिती, कापड निर्मिती, वाहन निर्मिती, औषध निर्मिती इत्यादी अवजड उद्योगाची उदाहरणे आहेत. आ. कृषीपूरक उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग. कृषीपूरक उद्योग. सर्वसाधारणपणे कृषीपूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण आढळते. माहिती तंत्रज्ञान उद्योग. सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते. कृषीपूरक उद्योगांचा पारंपरिक उद्योगात समावेश होतो. माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा आधुनिक उद्योगात समावेश होतो.